नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. शालेय व शालाबाह्य स्पर्धा व परीक्षा. 1. स्पर्धा. विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने स्पर्धा ही अत्यंत उपयोगी ठरते. शाळेत व शाळेच्या बाहेरच्या स्पर्धा अनेक घेतल्या जातात. शाळेतर्फे आयोजित करावयाच्या स्पर्धा व शाळेबाहेरील संस्थांमार्फत आयोजित केलेल्या स्पर्धा यांची निवड शाळेचे व्रतविधान, ध्येये व उद्दिष्टे यानुसार करावी. शिवाय त्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल याला महत्त्व द्यावे. त्याकरिता बऱ्याचशा स्पर्धा अगोदर वर्गात घेतल्या गेल्या तर जास्त मुले त्यात भाग घेतील. काही आंतरवर्गीय स्पर्धा घ्याव्यात. त्यात चांगल्या विद्यार्थ्यांना आव्हान असेल व यातून त्यांचे कलागुण सिद्ध होतील. त्यांना शाळेबाहेर स्पर्धात सहभागी होण्याची आवर्जून संधी द्यावी. स्पर्धांद्वारे कोणते कलागुण विकसित करावयाचे हे निश्चित झाले की त्यानुसार स्पर्धांची निवड शक्य होते. या स्पर्धांच्या स्वरूपात विविधता आणता येईल. ती आणण्यात मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सर्जनशीलतेला खूप वाव आहे. यासाठी शिक्षक सभेमध्ये सविस्तर चर्चा घडवून आणणारे उपयुक्त ठरू शकेल. काव्यवाचन, नाट्यवाचन, वक्तृत्व, मॉडेल्स तयार करणे, ऐतिहासिक प्रसंगांचे नाट्यीकरण इत्यादी अभ्यासपूरक, तर समूहगान, नृत्य, नाट्य, कथाकथन इत्यादी कलागुणांना वाव देणाऱ्या अशा सर्व स्पर्धांचे आयोजन करायला हवे. स्पर्धा प्रमुख म्हणून एखाद्या किंवा 2 शिक्षकांची नियुक्ती करून त्यांच्यावर त्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी देता येईल. प्रत्येक स्पर्धेचे प्रमुख म्हणून 1-2 शिक्षकांची नेमणूक करता येईल. स्पर्धा गटवार, वर्गवार, संपूर्ण शाळेचे असे विभाग करून घेता येऊ शकेल. कोणत्या महिन्यात कोणत्या स्पर्धा अभ्यासपूरकही कशा ठरतील, त्यांची बक्षिसे किती, कोणती, केव्हा द्यायची याचे संपूर्ण नियोजन मुख्याध्यापकाने किंवा मुख्याध्यापकाच्या प्रमुखांच्या साहाय्याने करणे योग्य ठरेल. स्पर्धेचे वातावरण हे खेळकर, विकासपूरक राहील व त्याला अनिष्ट वळण लागणार नाही याची दखल मुख्याध्यापकाला घ्यावी लागेल. शालाबाह्य स्पर्धांची परिपत्रके अनेक येत असतात. अर्थातच त्यात निवडक स्पर्धकांना पाठवावे लागते. त्यांना त्या आव्हानात्मक असतात व संपूर्ण वर्षात शालाबाह्य स्पर्धा कोणत्या असतात हे माहिती असते. त्यातही विविध विषयांकरिता अनेक स्पर्धकांना पाठवता येईल असे पाहावे. फक्त वक्तृत्व किंवा फक्त निबंध स्पर्धा असे न ठरविता किमान किती स्पर्धांना आपल्याला विद्यार्थ्यांना पाठवता येईल याचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक कोण करणार, बरोबर कोण जाणार, त्यावेळी शाळेत कोणते कार्यक्रम आहेत, स्पर्धा आहेत किंवा सुट्ट्या आहेत का यांचाही विचार नियोजन करताना करावा लागेल. शालाबाह्य स्पर्धा प्रमुख म्हणून शिक्षकांची नेमणूक त्यांची आवड, क्षमता यानुसार करता येईल. त्यांनी विषयानुसार स्पर्धा प्रमुख म्हणून ठरवून त्या स्पर्धेचे परिपत्रक देणे, त्याला लागणाऱ्या खर्चाची तरतूद इत्यादी गोष्टी पाहाव्यात. मुख्याध्यापकाने या सर्वांच्या साहाय्याने त्यांचे नियोजन करावे. बाहेरून आलेली बक्षिसे, ढाली इत्यादी सांभाळून ठेवणे. बक्षिसे पैशाच्या स्वरूपात असतील तर त्याचा विनियोग, प्रसिद्धी, शाळेतल्या बोर्डावर लिहिणे इत्यादी बारीकसारीक गोष्टींचा विचार नियोजनात करावा लागेल. 2. परीक्षा. स्कॉलरशिप, गणित, इंग्रजी
हिंदी, मराठी, चित्रकला इत्यादी शालाबाह्य परीक्षांची माहिती मुख्याध्यापकांना असणे जरुरीचे आहे. शिवाय वेळोवेळी या परीक्षांमध्ये भर पडत असते. त्या दृष्टीने जितकी अद्ययावत माहिती मिळवता येईल तितकी मिळवित राहावे. शिक्षकांना उद्युक्त करावे. या परीक्षांच्या गुणवत्तेचाही अभ्यास करावा. ज्या परीक्षांची शैक्षणिक विकासासाठी मदत होणार आहे अशा परीक्षांना प्राधान्य द्यावे. उदाहरणार्थ, परीक्षांची निवड झाल्यावर कार्यक्षेत्र शिक्षकांकडे ही जबाबदारी सुपूर्द करावी. सगळ्या परीक्षांच्या जागा, वेळ घेणारे शिक्षक यांचा विचार करून या परीक्षांचे नियोजन मुख्याध्यापकाला त्या शिक्षकांच्या सहाय्याने करावे लागेल. या परीक्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होतील याची खात्री कशी करता येईल याचा विचार करावा. 3. स्वाध्याय. शिकवलेल्या भागाचे दृढीकरण होण्यासाठी व स्वयं अध्ययनाची सवय लागण्यासाठी स्वाध्याय आवश्यक आहेत. परंतु स्वाध्याय देताना त्यांचे स्वरूप, लागणारा वेळ, वयोगट व त्यांची उद्दिष्टे या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांचे नियोजन केले पाहिजे. एका आठवड्यात किंवा 15 दिवसात सर्व विषय घ्यायचे का हे ठरवावे. नाहीतर एखाद्या दिवशी सर्व विषयांचा खूप गृहपाठ तर एखाद्या दिवशी अजिबात नाही असे होता कामा नये. काही कार्य वर्षभर सातत्याने देता येईल. तसेच कोणकोणत्या कालखंडात कोणत्या दिवशी गृहपाठ द्यावयाचा नाही हेही ठरवावे लागेल. गृहपाठ म्हणजे विद्यार्थ्यांना संकट वाटून त्या विषयाची नावड निर्माण करणारा ठरू नये. खूप दीर्घोत्तरी प्रश्न, आकृत्या काढणे, खूप लिखाण अशा स्वरूपात न ठेवता ते रुचिपूर्ण व विविधता असलेले असावेत. गृहपाठ हा नेहमी लेखी स्वरूपातच दिला जाईल असे नसावे. कृतिशील गृहपाठ देता येईल. उदाहरणार्थ, वनस्पती संबंधी धडा शिकवला तर त्याच्या परिसरातील तशा वनस्पती शोधायला सांगता येतील. कविता पाठ करा, अमुक असे साहित्य घरी तयार करा, नकाशा काढून आणा, मॉडेल्स करा असे गृहपाठ देता येणे शक्य असते. विषय शिक्षक सभांमध्ये किंवा शिक्षक सभांमध्ये यावर चर्चा करून येत्या शैक्षणिक वर्षात कोणकोणते स्वाध्याय देता येतील हे ठरवता येईल. ग्रामीण भागात शाळेत येण्या-जाण्यात वेळ जातो, म्हणून तेथील मुख्याध्यापकाने शाळा सुटल्यावर शाळेतच गृहपाठ करवून घेता येतो का याचा विचार नियोजनात करावा. गृहपाठाला निश्चित स्वरूप यावे, त्याचे उद्दिष्ट सफल व्हावे असे वाटत असेल तर वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व विषय शिक्षकांनी एकत्र बसून स्वाध्यायाचे ते कोणत्या पद्धतीने तपासले जाईल याचाही विचार करून नियोजन करावे. असे संपूर्ण वर्षाच्या स्वाध्यायांचे नियोजन करून बऱ्याच शाळांमधून छापील पुस्तक तयार करून विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे पालकांनाही ते कळते. विद्यार्थी रजेवर असला तरी त्याचे पालक गृहपाठ काय होता हे समजावून घेऊन आपल्या पाल्याकडून तो करवून घेतात.